आपल्यासोबत मंत्री गिरीश महाजन आहे। आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटला दिवस आहे। विरोधक तुमच्यावर आरोप करत आहे की नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होत आहे, मात्र विदर्भाच्या मुद्द्यांवर चर्चाच झाली नाही। तुम्ही विदर्भाच्या तोंडाला पानं पुसलं। मला वाटतं सगळे प्रस्ताव या ठिकाणी आले, त्यांचा विरोधी पक्षाचा प्रस्ताव या ठिकाणी आला। सगळ्या विषयावर म्हणजे राज्यातले जेवढे करंट विषय त्या सगळ्यांवर त्यांनी चर्चा घडवून आणली। झाले, आमचाही प्रस्ताव होता सत्ताधारी पक्षाचा, विदर्भाबद्दलच त्या ठिकाणी चर्चा झाली। मला वाटतं आता कामकाज कुठलं राहिलं नाही, जे बिलं होते ते सगळे झालेत, कुठे कामकाजही राहिलं नाही। आणि विदर्भाची चिंता आता देवेंद्रजी आहेत, त्यांना निश्चित आहेत, गडकरी साहेब आहेत त्या ठिकाणी, त्यांना पण आहे। आणि म्हणून मला वाटतं तुम्ही चिंता करू नका, तुम्ही तुमच्या अस्तित्वाची पक्षाची चिंता करा। आम्ही आता सक्षम आहोत। एवढं मोठं महायुतीला एवढं मोठं म्हणजे मला असं वाटतं की इतिहास झाला पहिल्यांदा देशामध्ये, राज्यामध्ये, आमच्या महाराष्ट्रामध्ये, की एवढ्या मोठ्या मताधिक्य मतदारांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळे आम्हालाही जबाबदारी मोठी आहे, आम्हालाही काळजी की लोकांनी आम्हाला एवढं जर मॅन्डेट दिलेलं आहे तर राज्याची काळजी घेणं, विदर्भाची काळजी घेणं, सगळ्याच भागांची ही आमची आता जबाबदारी झाली। कारण सगळ्याच भागातून लोकांनी आम्हाला इतक्या मोठ्या संख्येत निवडून दिलेलं आहे की त्यामुळे आमच्यावर जबाबदारी आधीपेक्षा खूप मोठी आहे। याआधी अधिवेशन 4-4, 3-3 आठवड्याचं चालायचं, यावेळेस 1 आठवड्याचं आहे। विदर्भातल्या कोणत्या विषयावर वेगळ्या चर्चा झालेल्या दिसत नाही। मला वाटतं 4 आठवडे कधी इथलं अधिवेशन चाललेलं नाही आता, कारण मी पण 35 वर्ष झाले, सध्यामध्ये 60 टर्म झाले मी या ठिकाणी आहे। पण 4 टर्म कधी चाललं नाही, 2 आठवडे निश्चित चालायचं इथलं अधिवेशन, ही मलाही माहिती आहे। पण यावेळेला सरकार बनलेलं आहे, नवनवच मंत्रिमंडळाचे अजून पोर्टफोलिओ गेलेले नाहीत। हा जरी विषय असला तरी आमचे तिन्ही नेते, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांनी अतिशय चांगली उत्तरं या ठिकाणी दिलीत। विदर्भाच्या बाबतीमध्ये असतील, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये असतील, शेतकऱ्यांच्या बाबतीत असतील, अनेक प्रश्न विचारले गेलेत, चर्चा उपस्थित केल्या गेल्या विविध आयोजनांच्या माध्यमातून, त्या सगळ्यांना ठोक उत्तरं दिलेली आहेत। त्यामुळे कामकाज आता काही फार शिल्लक राहिलं, कारण BSCच्या मीटिंगमध्ये सगळेच म्हणले, सगळ्याच पक्षांनी सांगितलं की ठीक आहे, आता मार्चच्या अधिवेशनामध्ये आपण या संदर्भामध्ये चर्चा झाली नसली तरी विदर्भावर अन्याय होणार नाही, सरकार अन्याय होऊ देणार। मला वाटतं सगळे जे ज्वलंत विषय विदर्भातले त्यांच्यावरही चर्चा झालेली आहे। मुख्यमंत्री महोदयांनी, शिंदे साहेबांनी दोन्ही सभागृहामध्ये बोललेत, दादा पण आहेत, सगळ्यांनी चोख उत्तरं दिलेली आहेत। कुठेही कोणावर अन्याय होणार नाही, कारण लोकांनी सगळ्याच भागातून आम्हाला एवढं मोठं मॅन्डेट दिलेलं आहे। त्यामुळे आमची जबाबदारी आता वाढलेली आहे, आमची सरकारची जबाबदारी वाढलेली आहे, आणि म्हणून इथे कोणावरही अन्याय होणार नाही। नितीन राऊत म्हणाले की खात्याविना मंत्री आणि मंत्रीविना खाते, असं ऐतिहासिक अधिवेशन आज संपत आहे। ठीक आहे, मला वाटतं महायुती आहे, खूप मोठं मॅन्डेट आम्हाला मिळालेलं आहे, मोठ्या संख्येमध्ये आमचे आमदार निवडून आलेले आहेत। त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये थोडी ओढाताण आहे, कोणाला मंत्री करायचं, कोणाला, आता तो प्रश्न सुटलेला आहे। आता खात्यांच्या बाबतीमध्ये मला वाटतं आजकालमध्ये हा निर्णय आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। मला वाटतं आज उद्यामध्ये या बाबतीमध्ये घोषणा होईल। जनतेला खूप उत्सुकता आहे, कारण काय त्याचं, म्हणजे असं लांबण्याचं काय सांगा? मी सांगितलं ना की बाबा महायुती आमची आहे, आणि राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आमदार आमचे निवडून आलेले आहेत, तिन्ही पक्षांचे, आमचे मित्र पक्षांचे। एवढं मोठं मॅन्डेट आजपर्यंत महाराष्ट्रात कधी मिळालेलं नाही, ते महायुतीला यावेळेला मिळालेलं आहे। आणि म्हणून थोडी ओढाताण त्या संदर्भामध्ये आहे। खातं कोणतं कोणाला द्यावं या बाबतीमध्ये आमचे दोन्ही मित्रपक्ष आहेत, त्यांना विचार करावा लागतो आहे। आणि मला असं वाटतं की आता हा प्रश्न संपलेला आहे, लवकरच आज उद्यामध्ये ही घोषणा व्हावी असं अपेक्षित आहे। शेवटला प्रश्न, बनावट औषधांच्या पुरवठ्याला घेऊन विरोधकांनी आंदोलन केलेलं आहे, तुम्ही देखील वैद्यकीय शिक्षण मंत्री राहिलेले आहे, काय सांगा? अतिशय गंभीर बाब आहे, म्हणजे यापेक्षा गंभीर गुन्हा असू शकत नाही। बनावट औषधं तयार करून ती विकली जाते आणि रुग्णांच्या तुम्ही जीवाशी खेळतायत। मग त्यात लहान मुलं आहेत, नवजात भ्रमका आहेत, म्हणजे छोटी मुलं आहेत, छोटी मुलं आहेत, अगदी जन्मदात्यापासून आपण, म्हणजे जन्म झाल्यापासून मुलांना औषध देतो, व आतापासून तर अबालवृद्धांपर्यंत अशा पद्धतीने जर बोगस औषध दिले जात असतील तर यापेक्षा दुसरा गुन्हा असू शकत नाही मोठा, अक्षम्य असा गुन्हा आहे। आणि त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ सखोल चौकशी आदेश दिलेले आहेत। या गुन्ह्यामध्ये जे जे सापडतील त्यांना अशी शिक्षा दिली जाईल की पुन्हा कोणी असं धाडस करणार नाही। हे होते मंत्री गिरीश महाजन। कॅमेरामॅन अनिल सनगरेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।